प्रियाला प्रीत कळेना. मनस्विनी, कशी आहेस? आकाश नाही आला? नाही, तो नाही येऊ शकला, पण त्यांनी तुम्हा दोघांना मनापासून शुभेच्छा दिल्या. थँक्यू. काळजी घे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळेजण इथे आलात. पेंडसे आणि राजे कुटुंबातर्फे मी तुमचं मनापासून स्वागत करतो. सगळ्यात आधी आपल्याकडे हे जे गोड दाम्पत्य इथे आहे, अभिजित आणि आमची वहिनी शमिका वहिनी. वहिनी खूप गोड आहे आणि या गोड दाम्पत्यासाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवाव्या, त्यांचं कौतुक करावं, त्यांना पोट भरून मन भरून आशीर्वाद द्यावे. तुम्हाला खरं सांगू, अभ्या आणि वहिनीला आशीर्वाद देण्यासाठी फार मायेची, प्रेमाची, आपुलकीची माणसं इथे जमली आहेत आज. तर सुरुवात करू आजच्या सॉलिड संध्याकाळची. चंदू, तू निलेश ना? हो, मी चाललोय Oh my God, मी तुझी किती वाट बघत होते माहितीये. मी तुला किती फोन केले. मी करतो तुला. नाही मी तुला खूप मेसेज पण टाकले. मी करतो. अरे एक मिनिट चंदू, मी ना तुला लग्नाला बोलवत होते अभिजित शमिकाच्या. मला खूप वाटत होतं, माझी खूप इच्छा होती की तू यावंच लग्नाला. म्हणजे पण पुरे झालं हे. तू जाग तिकडे. तू अभ्यासाठी गिफ्ट आणला असेल तर त्याला देऊ दे. अजिबात नको. नंबर नको, काही नको. नको 9730 माझा नंबर आहे. तुझा अभिजितला गिफ्ट दे. नको पुरे. मी भेटतो ना तुला पुन्हा. नानाची टांग तुझ्या. असं म्हणतात की माणूस जन्माला आल्यापासून त्याच्यावर 7 प्रकारचे संस्कार त्याच्या आयुष्यात होत असतात. या 7 संस्कारांपैकी सगळ्यात महत्वाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार. आमच्याकडे काही अशी खास पाहुणे मंडळी आली जी आमच्या अभ्या आणि वहिनीला संसार सुखाचा कसा करावा याची 7 सूत्र सांगणार आहेत. हा, आता बाकीच्यांनी ऐकायला हरकत नाही, कारण झाला तर त्याचा फायदाच होईल, नुकसान यातनं काही नाही. तर पाहूयात ही 7 सूत्र नेमकी काय. बुरगुंडा म्हणजे आमच्या भाषामध्ये बुरगुंडा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. तुला ज्ञान होईल की लग्न झाल्यानंतर सासरी जाताना जे 7 पावलं तू टाकणार आहे, त्या 7 पावलापैकी पहिलं पाऊल कोणतं असेल तर तुला बुरगुंडा होईल बया गे, तुला बुरगुंडा होईल. प्रेमाच्या कुंकू लावून जर त्या घरामध्ये प्रवेश केला, सगळ्यांचं प्रेम मिळवलं, मला सांग तुझा संसार सुखी नाही का होणार? परक्या घरामध्ये गेल्यानंतर कुणी एखादा अपशब्द बोललं, कुणी जर टाकून बोललं, कुणी शिवी जरी दिली तरी ताई तू उलटून बोलू नको. तू प्रेमाने त्याच्याशी व्यवहार कर. मग बघ तुझ्या संसारामध्ये दुसरं पाऊल किती आनंदाने पडते. सासूबाई ही तुळशी सारखी असते. घरामध्ये तुळस असते ना, तुळस जशी आपल्या आरोग्यासाठी प्राणवायू देते, तशी आमची सासूबाई आपल्या संसारासाठी प्राणवायू एक ओझोन देईल आणि ज्याच्यामुळे आमच्या संसार रूपामध्ये संसाराचं आरोग्य नीट राहील. आपला नवरा, आपला पती हा तेजस्वी असतोय, तो प्रकाशमान असतोय. सगळ्या प्रपंचाचा गाडा चालवण्यासाठी तो प्रकाशमान असतोय. म्हणून त्याच्याशी एकनिष्ठ राहा. त्याच्याशी कधीही त्याच्या सुखात सहभागी होता नाही आला ना तर चालेल, पण त्याच्या दुःखामध्ये मात्र तू सहभागी हो. आणि मग बघ तुझा आनंदाचा बाग कसा फुलतोय. आणि हे 2 पावलं जे आहेत ना ते दादासाठी आहेत. अशी संतती निर्माण करा की जी संतती राष्ट्रावर प्रेम करेल, जी संतती समाजावर प्रेम करेल आणि जी संतती आपल्या वृक्षावर म्हणजेच आमच्या परिवारावर प्रेम करेल आणि समाजामध्ये काहीतरी करून दाखवण्याची उर्मी बाळगेल. एकमेकावर प्रेमाचा वर्षाव करा. दोघा नवरा बायकोनी आतोनात प्रेम करा, पण एखाद्या वेळी भांडण सुद्धा करा. कारण तुम्ही जर भांडलात ना तर तुमची प्रेमाची नाती घट्ट होईल. आणि प्रेमाची नाती घट्ट झाल्यानंतर या संसार रूपी रथाची दोन्ही चाकं महत्वाची आहेत ही जाणीव तुम्हा दोघांना होईल. आणि ती चाकं जर बरोबर असली तर तुमचा संसाराचा रथ यशस्वी गेला की नाही असा बुरगुंडा होईल वैया गे, तुला बुरगुंडा होईल.